एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊया। त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे। पूर्वी देशाचा खरोखरच विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी आरक्षणाची गरज होती। अनुसूचित जाती आणि जमातींसारख्या कायम उपेक्षित राहिलेल्या समाजाला समान संधी मिळावी, त्यांचा सामाजिक आर्थिक विकास व्हावा, यासाठी आरक्षण हे एक आवश्यक साधन होते। ज्यांना अनेक शतकं संधी नाकारली गेली आहे त्यांना आरक्षणामुळे संधी मिळावी, ऐतिहासिक असमानता नष्ट व्हावी, जात विरहित समाज निर्माण व्हावा अशी अपेक्षा होती। परंतु इतक्या दशकांनंतर महाराष्ट्र आरक्षणामुळे झालेल्या गुंतागुंतीच्या उंबरठ्यावर उभा आहे। ज्यांना आतापर्यंत आरक्षण नव्हते त्यांना आता ते मिळवण्याची कारणे समोर आहेत। ज्यांना ते मिळाले आहे त्यांना त्यांच्या आरक्षणात वाटेकरी नकोत। ज्यांना आरक्षण आहे पण ते पुरेसे वाटत नाही त्यांना दुसऱ्याच्या कोट्यातून हवे आहे। प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असेलही, पण या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे समाजात वाढता मनभेद आणि हरवत चाललेली एकतेची भावना। आपण म्हणायला एकाच राज्यातील नागरिक, मात्र आपुलकीची एकोप्याची भावना लोप पावताना दिसते। विशेषतः आंदोलन काळात आपण विखुरलेले, कायम संघर्षाच्या भूमिकेत दिसतो। अशा सामाजिक अस्थिरतेमुळे राज्याच्या विकासावर, प्रगतीवर नकारात्मक परिणाम होत असतो। वेगवेगळ्या जाती जमातीत समाजात अविश्वास आणि भीतीची भावना निर्माण झाल्यामुळे लोकशाही प्रक्रिया कमकुवत होत असते, हे वेगळं सांगायला नको। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण प्रक्रियेत राज्यात वेगवेगळ्या जाती समाजाच्या नवीन नेत्यांचा उदय झाला आहे। जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांची जागा या नवख्या नेत्यांनी घेतली आहे। जुन्या जाणत्या नेत्यांनी फक्त पद मिळवण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी जातीचे कार्ड वापरलं। सामाजिक सलोख्याचा, राज्याचा, देशाचा विचार न करता फक्त आपला स्वार्थ साधला, आपली घरं भरली। आता हे नवीन नेते जुन्या नेत्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतात की आपल्या जातीला न्याय मिळवून देताना समाजाचं, राज्याचं हितही साधतात। यावर त्यांना शिवशाहू फुले आंबेडकर यांचे खरे वारस म्हणायचं की नाही हे ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।